MSRTCला हे अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की मग किती गाड्या फास्ट येतात 120 या स्पीडने आणि किती गाड्या पुढं येतं जे पंक्चर झालेले आहे. तर माझी प्रशासनाला हे विनंती आहे की असं कुठेही काम करताना बॅरिगेड टाकून संपूर्ण येतं जे डायव्हर्शन काढून येतं जे गाड्याला जायला वाट ठेवावी. बरेच गाड्या पंक्चर झाले, किती ॲक्सिडेंट होतं वाचले. पुढच्या लोकांनी पंक्चर झालेल्या गाड्या मागात थांबविले म्हणून मागचे लोक वाचले, नाही तर भरपूर ॲक्सिडेंट झाले असते इथं. हे बघा हे खिळे हे लावलेले आहे सगळे. हे बघा हे खिळे संपूर्ण किडे लावलेले आहेत. आता हे जरा घातका झाला आणि कोणाचा जरा ॲक्सिडेंट झाला तर याची जबाबदारी कुणावर राहील हे माझी विनंती आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवाभाऊ आणि अजितदादा पवार यांना की हे असं काम करताना डायव्हर्शन काढून बॅरिकेड लावूनच पुढचं काम करावं. अन्यथा मोठा अनर्थ इथं झाला असता, मोठा अनर्थ झाला असता इथे. हो किती जण सांगणार आम्ही सांगा ना. म्हणजे आता त्या गाड्या पंचर असता याला ते बिचारे अगर थांबले नसते तिथे तर किती गाड्या आमच्याच गाड्या पंक्चर झाल्या, आम्ही थांबले. हो बरं झालं तुमच्या गाड्या पंक्चर, तुम्ही मागच्या लोकांना थांबविला, आम्ही बरेच गाड्या एकावर चढले असते.